अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कुठे कुठे कमी आहोत, कुठे कुठे कमी पडू शकतो ह्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्यांना 8 नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांना निवडून दिलेले आहेत. या सगळ्यामध्ये माझे जे जे सहकारी ज्या ज्या पदावर लढले, म्हणजे तिथे मालवणमध्ये शिल्पा खोत मॅडम असतील आणि कणकवलीमध्ये आमचे समीर नलावडे असतील आणि जेवढे लढलेले उमेदवार आहेत त्या सगळ्या जणांचं पण मी निश्चित पद्धतीने अभिनंदन करेन की शेवटी ही निवडणुकीची लढाई आहे. काही हार जीत ह्या गोष्टी होत असतात आणि म्हणून यावेळी जनतेने जो काही कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायलाच लागेल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आता नजरेसमोर आल्या त्या बाबतीमध्ये सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती. यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल, जिथे जिथे माझे सहकार्य लागेल, या सगळ्या जणांना देण्याचा शब्द या निमित्ताने मी देतो. साहेब, कणकवली शहरात नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, शेवटी बघा, ही निवडणूक आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आम्हाला 2017ला आणि मुंबईमधली दृश्य आपण बघतोय. भाजपचा जल्लोष सुरू आहे आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्याला दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इथे स्वतः झांज हातात घेऊन ढोल पथकाच्या सोबत ठेका धरताना दिसत आहेत. विरोधातले सगळे एकत्र आलेले, सगळ्याच लोकांनी नितेश राणेला कशा पद्धतीने कणकवली कशा पद्धतीने थांबवू शकतो यासाठी खुली आघाडी केली. शहर विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा. त्या बाबतीमध्ये जे काही 15-20 दिवस मला जो काय अनुभव आला, मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे. कारण का ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो. कारण का मी प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता, म्हणजे कुटुंबापासून विरोधकांपर्यंत. म्हणजे आश्चर्य असं वाटतं की समीर नलावडे असो आणि जे जे काही हे आमचे सन्मान्य राणे साहेबांसाठी वर्षानुवर्ष सेवा केलेले कार्यकर्ते, त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळेच लोक विरोधात गेलेले. मग उद्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुटुंबासाठी काम करत असताना निश्चित पद्धतीने यापुढे विचार करतील. कारण का हेच अगर कार्यकर्त्यांना फळ भेटत असेल तर निश्चित पद्धतीने यापुढे कार्यकर्ते विचार करतील. आम्ही कार्यकर्त्यांशी बोलू, विश्वास देऊ. शेवटी सन्मान्य राणे साहेबांच्याच नेतृत्वाकडे बघून ते वर्षानुवर्ष राजकारणात समाजकारणामध्ये आहेत. फार लहान वयापासून हे लोक सगळे राणे साहेबांना बघून निवडणुकीमध्ये काम करतात, म्हणजे राजकारणात काम करतात. पण अगर अशा परिस्थितीमध्ये अगर अशा निवडणुका लढवल्या गेल्या, मी एवढं जनतेला जो शब्द दिलेला पालकमंत्री म्हणून किंवा एक राजकीय कार्यकर्ते म्हणून की मी वातावरण खराब करायला देणार नाही, मी वातावरण खराब होत असेल तरी पण मी संयम ठेवणार, मी शांत राहणार. आणि तसं मी राहिलो. धिंगाणा घालणं, तमाशा करणं हे तसं सोपं आहे, पण जिल्ह्याच्या मध्ये वातावरण खराब अगर होत असेल तर त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं मी जो काय जनतेला शब्द दिलेला तो मी पाळलेला आहे. मी कुठेही माझ्याकडून वातावरण खराब होईल असं काहीच केलं नाही आणि घडायला पण दिलं नाही. मी पोलिसांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे काय तक्रार तिथे द्यायचो. पण ठीक आहे, जनतेला जे काय नजरेसमोर दिसलं त्याप्रमाणे जनतेने मतदान केलं. जिल्ह्यात 4 निकाल पाहिले साहेब, तर इथं
असंच म्हणावं लागेल की जिंकण्यासाठी राहणेच लागतं. ठीक आहे, पण पडलेले उमेदवार पण राणे समर्थकच आहेत ना. ते काय राणे साहेबांना न मानणारे ते उमेदवार नाहीत ना. म्हणून ठीक आहे, आता मी जसं बोललो की मी एका जबाबदार पदावर आहे. मी राजकारण करू शकत, जास्त राजकारणाबद्दल राजकारण करू शकत नाही, बोलू शकत नाही. शेवटी जो पण आता आलेला आहे, निवडून आलेले आहे, त्यांना साथ देणं, त्यांना ताकद देणं हे